E20 म्हणजे इथेनॉल मिश्रित पेट्रोलवरून देशभरात जोरदार चर्चा सुरू आहे. या पेट्रोलमुळे वाहनांचं नुकसान होतं, इंजिन खराब होते, मुंग्या आणि कीटक आकर्षित होतात. अशा अनेक दाव्यांमुळे सोशल मीडियावर संभ्रम निर्माण झालाय. मात्र आता या सर्व दाव्यांवर देशातील इथेनॉल उत्पादकांच्या संघटनेनं पहिल्यांदाच सविस्तर भूमिका मांडली आहे. नेमकं त्यांचं म्हणणं काय ते जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी वैभव पाटील. तुम्ही पाहतात आपलं महानगर लाईव्ह. देशातील इथेनॉल उत्पादकांची शिखर संघटना द इंडियन शुगर अँड बायो एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन म्हणजेच ISMA ने स्पष्ट केलंय की भारतातील पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाचा कार्यक्रम शास्त्रीय संशोधन, कठोर चाचण्या आणि सातत्यानं देखरेखीच्या आधारे राबवला जातं. संघटनेनुसार इथेनॉल हे थेट ऊसाचा रस पेट्रोलमध्ये मिसळून तयार केलं जात नाही. तर ऊसाची मळी, मका आणि तांदूळ यापासून किण्वन आणि ऊर्ध्वपातन प्रक्रियेद्वारे इथेनॉल तयार केलं जातं. अंतिम तयार होणाऱ्या इथेनॉलमध्ये साखरेचा अंश नसतो, त्यामुळे मुंग्या किंवा इतर कीटक त्याकडे आकर्षित होतात. हा दावा चुकीचा असल्याचं संघटनेचं म्हणणं आहे. इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे वाहनांची इंजिन खराब होतात किंवा वाहनं बंद पडतात या दाव्यालाही संघटनेनं फेटाळलंय. वाहन उत्पादक कंपन्या, इंधन कंपन्या आणि ऑटोमॅटिक रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या चाचण्यांमध्ये इथेनॉलमुळे वाहनांवर कोणताही गंभीर दुष्परिणाम झाल्याचा पुरावा आढळला नसल्याचा दावा करण्यात आलाय. संघटनेने मान्य केलंय की इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये थोडी घट होऊ शकते, मात्र त्या बदल्यात प्रदूषण कमी होणं, परदेशातून इंधन आयात करण्याचा खर्च कमी होणं, परकीय चलनाची बचत आणि शेतकऱ्यांना फायदा होणं असे अनेक सकारात्मक परिणाम होत असल्याचंही सांगण्यात आलंय. संघटनेचे महासंचालक दीपक बल्लानी यांनी या संदर्भामध्ये दिलेल्या स्पष्टीकरणानुसार इथेनॉलबाबत कोणतीही चर्चा करताना अफवांऐवजी वैज्ञानिक पुरावे आणि तथ्यांवर आधारित चर्चा व्हावी, सार्वजनिक पातळीवर खुली आणि वस्तुनिष्ठ चर्चा होणं आवश्यक असल्याचंही त्यांचं म्हणणं आहे. दरम्यान E20 पेट्रोलच्या समर्थनार्थ आणि विरोधात दोन्ही बाजूंनी जोरदार मतं मांडली जात आहेत. अशा परिस्थितीत नेमकी वस्तुस्थिती काय याबाबत पुराव्यांच्या आधारे चर्चा होणं गरजेचं असल्याचं मत आता इथेनॉल उत्पादकांच्या संघटनेनेही व्यक्त केलंय. तुमचं या E20 इथेनॉल बाबतचं म्हणणं काय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही आपलं महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरा. धन्यवाद.